मॅडम, परवा सुजाता काकूंनी यदू काकांना फोन केला होता. त्या रडत होत्या. फोन झाल्यावर त्या किराणाच्या एका दुकानात गेल्या. दुकानदाराने त्यांचा फोटो ओळखला, पण त्यांनी काय विकत घेतलं हे त्याला आठवत नाहीये. परवा यदू काकांनी बाकरवड्या विकत घेतल्या होत्या. बाकरवड्या आणि बेसनाचे लाडू घेऊन यदुनाथ काका आणि सुजाता काकू एकमेकांना भेटायलाच घराबाहेर पडले. अगं, मरण आलं तर दोघांना एकत्र येऊ देत ना. काळ आला तर दोघांना एकदम घेऊन जाऊ देत. हे विडी, घरावर एका सहकारी बँकेने नोटीस लावली. कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे घर सील केले. तुझे आई बाबा माझ्या ताब्यात आहेत. एक माणूस आहे, तो म्हणतो आई बाबा त्याच्या ताब्यात आहेत म्हणून. काय? उद्या सकाळी 9 वाजता मी सांगेल त्या ठिकाणी 9.25 लाख घेऊन यायचे. किडनॅपरने काही विचित्र रक्कम डिमांड नाही केली. 9.25 लाख? सरळ 10 लाख मागायचे ना. आपण इथे लपून बसूया. बसा. सीट पकड त्याला. अरे काय? अहो काय तुमची माणसं, असं कसं जाऊ दिलं त्याला? हे बघा, शांत व्हा. माझे सहकारी त्याला नक्कीच पकडते आणि आपल्याला त्याला फक्त पकडायचं नाहीये, तर त्याने तुमच्या आई बाबांना कुठे ठेवलंय हे शोधून काढायचंय. त्यांना वाचवायचंय. पण एक बरं झालं ना, आपण खोट्या नोटा ठेवल्या होत्या. हा, हो हो. मॅडम, तुमची ती आयडिया बाकी मस्त होती. मॅडम, पुढे काय करायचंय? आता तुम्ही घरी जा. जे काही होईल मी फोन करून कळवते तुम्हाला. आज काही झालं तरी यशचे आजी आजोबा सापडायलाच हवे. हो, मी जे काय होतंय ते फोन करून कळवते तुम्हाला. आता तुम्ही घरी जा. हो, जायला तर हवंच, कारण तन्वीला बरं वाटत नाही आज जरा. आणि आमचं यश त्रास देत असेल ना तन्वीला, हो, जायला पाहिजे. चल निघूया. हा, येतो. अशी मुलं आहेत, फक्त स्वतःची काळजी आहे त्यांना. आई वडिलांची काहीच पडलेली नाही. त्या माणसाने काका काकूंना कुठे ठेवलं असेल? आपण पोरांचं एवढं केलं तरी आपल्या नशिबी ही ताटातूट पा. जिथे सुरुवात झाली तिथेच शेवट व्हावा आणि एकत्र असतानाच व्हावा हीच शेवटची इच्छा. बोल समीर, चौकशी केलीस? किती रक्कम आहे? 9,75,000. किडनॅपरने सुद्धा तेवढेच मागितले.
खूप दिवसांनी पूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. आत आहे ते. आत घर सील असताना हे आत कसे गेले? आपण मागच्या बाजूला बघूया. ये. पण हे बघ सुजाता, आता उरलं सुरलं आयुष्य इथेच जाईल आपलं. हे बघ, आपण ती घरं सोडून इथे आलोय ना, याचा संशयही कोणाला येणार नाही. पण मुलं इथे आली तर त्यांना परवा आहे का आपली? आणि त्यांनाही अद्दल घडू दे ना थोडीशी. यश तुमच्या आठवणींनी रडत असेल हो. त्याला सवय आहे तुमची. सुजाता, त्याचंच वाईट वाटतंय ग. पण आता काय करणार? हे बघ, आता आपण इथेच राहायचं मरेस्तवर. ते बँकवाले आले तर हो. मग काय करायचं आपण? तरी सुद्धा आपण इथून जायचं नाही. अगं, आपलं हक्काचं घर आहे हे. आपण इथेच राहायचं. आणि तशीच वेळ आली ना, अहो, स्वतःला संपवून टाकायचं. जर का घर पाडायला घेतलं ना, त्या घराच्या 4 भिंतीत आपण एकमेकांना गाडून घेऊ. पण इथून जायचं नाही, एकमेकांची साथ सोडायची नाही. आपण इथेच राहायचं आणि इथेच मरायचं. काका प्लीज असं बोलू नका. कोण आहात तुम्ही? हा, बँकेकडून आलात तुम्ही या घराचा ताबा घ्यायला. आम्हाला हाकलून लावणार तुम्ही? पण काही केल्या आम्ही इथून जाणार नाही. अहो, तुम्ही तरी सांगा. सुजाता, आता एकच मार्ग. काका सोड, सोड. काका, आम्ही बँकेकडून नाही आलोय. मी अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खासगी गुप्तहेर. आणि हा माझा सहकारी समीर. अच्छा, म्हणजे आमच्या मुलांनीच पाठवलंय तुम्हाला आमचा मागोवा काढण्यासाठी. त्यांना जाऊन सांगा की आम्ही तिकडे येणार नाही, इथेच राहणार कायमचे. काका, तुम्ही त्यांना न सांगता इथे आलाय ना? त्यांना सांगितलं असतं तर त्यांनी येऊ दिलं असतं आम्हाला इथे. गेल्या 6 महिन्यात आम्हाला एकदाही भेटू दिलं नाही दोघांनी. कारण काय माहिती? हक्काचे नोकर मिळाले होते ना त्यांना घर सांभाळायला. जाऊन सांगा त्यांना आम्हाला नाही करायची ती नोकरी आता. काका, काकू, तुमची मुलं आणि तुमच्या सुना तुमच्याशी कसे वागलेत मला माहितीये. सगळं कळलंय मला. काकू, तुम्ही काकांना लिहिलेली पत्र मी वाचले. गेल्या 6 महिन्यात खूप त्रास सहन केलाय ना तुम्ही. पण आता हे सगळं मला तुमच्याकडून ऐकायचं. मला तुमची बाजू ऐकून घ्यायची. प्लीज सांगा. हे बघा, मी तुमच्या मुलांसाठी किंवा सुनेसाठी इथे नाही आले. मी तुमच्यासाठी, तुमच्या यशसाठी इथे आले. मी हवं तर यशची शपथ घेऊन सांगते. प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर, प्लीज.
काय सांगू तुला पोरी, आमच्या पोटची पोरही पण वैऱ्याशी वागू नये अशी वागतात आमच्याशी. यशसाठी सगळं सहन करत होतो, पण परवा अगदी असह्य झालं. परवा आमच्या लग्नाचा वाढदिवस होता, पण कुणाच्याच लक्षात नव्हता तो. आणि लक्षात असलं तरी परवा होती का त्यांना आमची? वाढदिवसाच्या दिवशी आम्हाला 2 तास भेटू द्यावं असंही साधं कोणाला वाटलं नाही. रोहन तन्वीला घेऊन त्याच्या मित्रांकडे गेला. तन्वीला दिवस गेले त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी. सलील आणि संजना गेले कुठल्याशा बिझनेस पार्टीला. यशही गेला त्यांच्याबरोबर हट्ट करून. साधा फोनही करू शकलो नाही मी माझ्या बायकोला, कारण फोन मध्ये बॅलन्सच शिल्लक नव्हता. आणि माझ्याकडे तर फोनच नाहीये. थोडी थोडकी नाही, 40 वर्ष संसार केलाय आम्ही. मला खूप आठवण येत होती यांची, म्हणून मी त्या दिवशी घराबाहेर पडले आणि PCO वरनं यांना फोन केला. अहो एक फोन करायचा आहे. काय? फोन करायचा आहे. घ्या घ्या करा. हॅलो. अहो सुजाता, आपल्या लग्नाचा वाढदिवस, त्याच्या शुभेच्छा द्यायला फोन केला. तुलाही पण मला माहित होतं सलीलने तुमच्या फोन मध्ये पैसे भरले नसणार. शेवटी PCO वर आले. काय करू? तुझी खूप आठवण येते. तुला भेटावं असं वाटतं, पण अगतिक झालोय का आपण? कसलं आयुष्य झालंय का आपलं? मुलांचे आणि सुनांचे गुलाम झालं होतं. पण रजा काढून तर सोड ग, पण सुट्टीच्या दिवशी सुद्धा आपल्या दोघांची भेट घालून द्यावी असं वाटत नाही यांना. आणि अशा मुलांसाठी आपण आपली ताटातूट सहन करायची. आता तर काय, तन्वीला मूल होणार आहे, ते तुला सांभाळावं लागणार. सुजाता, हे दुष्ट चक्र असंच चालू राहणार. तुम्ही पाठवलेल्या बाकरवड्या खाताना सुद्धा माझ्या मनात हेच विचार येत होते. मी रोहन आणि तन्वीला म्हटलं यांच्यासाठी बेसनाचे लाडू करते, तुम्ही कुरिअरने पाठवाल का? तेवढे माझं ऐकलं नाही हो त्यांनी. सुजाता, तुझं ते पत्र आठवलं आणि म्हटलं एखाद्या रात्री छातीत कळ आली आणि काही झालं ना तर आपली भेट होण्याच्या अगोदर सगळं संपेल ग. असं नका हो बोलू. हे दिवसही बदलतील. होय सुजाता, हे दिवसही बदलतील आणि आपण ते बदलायचे. यश बद्दल मन कठोर करावं लागेल, पण त्याला इलाज नाहीये. असं वागणाऱ्या ह्या मुलांची गुलामी करत आता नाही जगायचं. पण मग करायचं काय? पण हे घर सोडायचं,
आपल्या हक्काच्या घरात जायचं आणि मरेपर्यंत एक दुसऱ्याच्या साथीने जगायचं. खरंच? हे ठरल्यावर मी दुकानात गेले. बेसनाच्या लाडूचं सगळं सामान घेतलं. यांच्यासाठी बेसनाचे लाडू बनवले. देवासमोर हात जोडले आणि एक लाडू ठेवला आणि घर सोडलं. मी हिच्या आवडीच्या बाकरवड्या घेतल्या आणि दादर स्टेशनला आलो आणि तडक इकडे निघून आलो. निदान आमच्या वाढदिवसाच्या रात्री आम्ही भेटू तरी शकलो. एकमेकांना आपल्या आवडीचे पदार्थ खाऊ घालू शकलो. एकमेकांचे अश्रू पुसू शकलो. ह्या आमच्या अपेक्षा आवाजवी आहेत का ग अस्मिता? नाही काका, अजिबातच नाही. काकू, यशने मला जी काही तुमची पत्र दाखवली त्यातल्या काही वाक्यांवरूनच मला अंदाज आला होता. कदाचित तुम्ही इथेच आला असाल. आमच्या दुःखाचा आणि आमच्यावर झालेल्या अन्यायाचा तो यशच साक्षीदार आहे ग. पण आता आम्ही इथून कुठेही जाणार नाही. तूही आमच्या मुलांना आमचा पत्ता सांगू नकोस हा. यशला समजा, खूप शहाणा आहे तो. ऐकेल. आता आम्ही इथेच, ज्या घरातून आमचा संसार सुरू झाला त्याच घरात राहणार. आमची तिन्ही मुलं आनंद, सलील, रोहन याच घरात जन्मली, याच घरात वाढली. त्या मुलांसाठीच हे घर गहाण टाकलं. त्याच्यावर कर्जाऊ पैसे घेतले. पण आयुष्यभर नोकरी केल्यानंतर माणसाचा प्रॉव्हिडंट फंड जमतो. त्याच्यावर सुद्धा कर्ज काढलं. मला पेन्शन नाही. प्रॉव्हिडंट फंड हीच काय ती माझी पुंजी होती. ती सुद्धा या नालायक लोकांसाठी पणाला लावली. करती सवरती झाली आणि पोरं बदलली. तो आनंद परदेशातच गेला, आई बापाला विसरला. सलील आणि रोहनने तर नोकरासारखं वापरलं आम्हाला आणि तसंच वागवलं. एकाही पोराला असं वाटलं नाही की या घराचे हप्ते फेडावे. शेवटी काय, शेवटी बँकेने घराचा ताबा घेतला आणि सील ठोकलं. आम्हाला आमच्या मुलांमुळेच आमच्या हक्काच्या घरात असं चोरासारखं शिरावं लागलं, लपून राहावं लागलं. मॅडम, सीद आणि मनाली त्याला घेऊन इथेच येते. हे सीड आणि मनाली कोण आहेत? घाबरू नका, मनाली आणि सिड माझे सहकारी आहेत. आणि त्याला म्हणजे कोणाला घेऊन येतात? सलीलला का रोहनला का बँक मॅनेजरला बोलवलंयस तू? नाही काका, तसं खरंच काही नाहीये. सिद मनाली येतातच आहे, तुम्हाला कळेलच ना. अहो, हा तर आमचा इथला नोकर महादू. याच्यामुळेच तर हे सगळं शक्य झालं. हो, पण ह्याने आणखीन काय केलंय हे माहित नाहीये तुम्हाला. म्हणजे अहो, यांनीच आम्हाला खिडकीतून यायला मदत केली, आम्हाला खाऊ पिऊ घातलं, आमची खूप मदत केली हो यांनी.
काय आई बाबा? हा, तुम्ही सरळ इकडे निघून आला, तिकडे. म्हणजे आम्हाला केवढी काळजी होती दोघांना तुमची. तुम्हाला आमची परवाच नाहीये का? हा, तर सांगा आम्हाला. आणि हा बदमाश इकडे काय करतोय? त्याला पोलिसांच्या ताब्यात का नाही दिलेलं तुम्ही? एक मिनिट. पोलिसांच्या ताब्यात नक्की कोणाला द्यायचं हे नंतर ठरवू आपण. हा, तुम्ही जरा आधी नीट बोलायला शिका. गप्पा बस. आम्हाला शिकवायची गरज नाहीये, कळलं? वा, काम झालं की भाषा बदलली तुमची. हो. हा आमच्या घरचा प्रश्न आहे, तेव्हा तुम्ही त्यामध्ये न बोललेलं बरं. अस्मिता मॅडम, तुमचं काम झालं असेल तर तुमच्या टीमला गप्प बसायला सांगा, किंवा ते गेले तरी चालेल. थँक्यू, धन्यवाद. तू कोण यांना जायला सांगणार रे? घर माझं आहे. हो, आणि हा घरचाच मामला आहे. पण या घरचे फक्त 3च सदस्य आहेत. मी, सुजाता आणि हा महादू. तुम्ही जे केलं नाहीत ना, या महादूनी आमच्यासाठी केलं. बाबा, तुम्ही आम्हाला परक आणि या महादूला आपलं मानताय? अहो, तुम्हाला मदतीचं नाटक करून फसवलंय याने. अहो, खंडणी मागितली याने आमच्याकडे तुम्हाला सोडण्यासाठी. महादू, तू असं का केलंस? तुमच्यासाठीच मालक. महादू, अरे यांचा पैसा नकोय आम्हाला. आम्हाला एकदा विचारायचंच तरी असं काही करण्याआधी. वाह 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 आई वाह. म्हणजे आमच्याकडनं पैसे उकळता यावे म्हणून तुम्ही हे. शी 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 शी, काय म्हणावं तुम्हाला. आई, बाबा, तुम्ही आमच्याशी असं वागला? अरे, तुम्ही वाटेल तसं वागलात आमच्याशी आणि आता आमच्यावरच आरोप करताय. हे बघा, माझा तोल जाण्या अगोदर तुम्ही दोघही जण इथून निघून जा. जा म्हणतो ना. काका प्लीज. जा. म्हणाली काका प्लीज, ते जातीलच इथून, पण त्याआधी सगळे हिशोब पूर्ण होते. आता तुम्ही काहीही बोलायचं नाही. यापुढे आई बाबांना एकही प्रश्न विचारायचा नाही. आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. महादू दादाने खंडणी मागितली, पण ती स्वतःसाठी नाही. तुम्ही या घराचे कर्ज न फेडल्यामुळे यांचं हक्काचं घर बँकेने सील केलं. या आठवड्यात हे घर सोडवण्यासाठी पावणे 10 लाख रुपये भरायचे होते आणि हे दादांना माहित होतं, म्हणून त्यांनी पैसे मागितले. वय म्हणजे माझ्या स्वतःसाठी मला एक पण पैसा नको होता. हो, मला हे घर या दोघांना मिळून द्यायचं होतं, आधार द्यायचा होता. म्हणजे खाल्ल्या मिठाला जागायला पाहिजे की नाही माणसानं. पाहिलं, महादू दादा नोकर माणूस जरी असले तरी त्यांनी इमानदारी दाखवली आहे. नाहीतर तुम्ही
बापची पोरं असून सुद्धा तुम्हाला ते जमलेलं नाही. महादू दादा चुकले असतील पण ते गुन्हेगार नाहीयेत. गुन्हेगार तुम्ही आहात. तुमच्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते तुम्ही न भरल्यामुळे आज ह्यांच्यावर ही वेळ आली आहे. वा वा, म्हणजे कर्ज काय म्हणजे आम्ही दोघांनीच फेडायचं का? आनंदनी तरी कुठे हप्ते फेडलेत? कर्ज आमच्या दोघांसाठीच तुम्ही काढलेलं का? आणि दादा आणि वहिनी दोघांनाही नोकऱ्या आहेत. माझ्याकडे मी एकटाच कमावतोय. मग म्हणजे काय आम्हीच हप्ते फेडायचे का? हा, बाकी कोणी? नीच आणि स्वार्थी विचार आहेत तुमचे. आनंद परदेशात गेला आणि आई वडिलांना विसरून गेला, चूकच आहे ते. पण निदान त्याने तुमच्यासारखा आई वडिलांचा वापर नाही करून घेतला. वापर? आम्ही सांभाळत होतो यांना. अरे सांभाळत तर मी होते. तुझं घर मोलकर्णी सारखी राबून तन्वीचं सगळं बघत होते. आणि मी यशचं सगळं बघत होतो. खस्ता खात होतो, त्याला सांभाळत होतो. पण आता आम्हाला नाही राहायचं तुमच्या घरात. आता आम्ही आमच्या घरात राहणार. बाबा, इथे राहिला तर पोलिसांमध्ये देतील बँकवाले. म्हणजे आपल्या इब्रतीचा प्रश्न आहे शेवटी तो. आता हे बँकेचे हप्ते तुम्ही दोघांनी भरायचे आणि तेही पुढच्या 2 दिवसात. आनंदने पैसे द्यायचे की नाही, कोणी किती पैसे द्यायचे हा तुमचा प्रश्न आहे. ते तुम्ही बघायचे. आणि हो, माझ्या फीचे पैसे सुद्धा तुम्हीच द्यायचे. आई बाबांना शोधण्याचे वेगळे वेगळे पैसे चार्ज करणार आहे मी. तुमच्यासारखा हिशोबीपणा मीही केलाय. कारण कुठलीही सवलत देण्याच्या लायकीचेच नाही आहात तुम्ही. आणि जर तुम्ही 2 दिवसात कर्ज नाही फेडलं तर आम्ही तुमची पोलीस कंप्लेंट करू. हो, इतके महिने आई वडिलांना वेगवेगळे ठेवून त्यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप लावू तुमच्यावर. हो, आणि मीडियाला पण बोलूया, म्हणजे सगळ्या जगाला कळेल हे दोघे त्यांच्या आई वडिलांशी कसे वागलेत ते. हो, ब्लॅकमेल करताय का आम्हाला? अरे रोहन, ही माणसं काय भयंकर आहे. हा, यापेक्षा आपण पोलिसांकडे जायला पाहिजे होतं. नाही, पोलिसात गेल्याचं खोटं तुम्ही सांगितलं होतं मला. पण आता जर मी पोलिसात गेले ना तर तुम्हाला शिक्षा होईल. सिर, एक काम कर, पोलिसांना फोनच लाव. यदू काका, काकू, महादू दादा सगळेच आहेत साक्ष द्यायला. आणि म्हणाली तू मीडियाला बोला. सगळं कव्हर करू दे त्यांना, हे इथलं सगळंही आणि पोलीस स्टेशनचंही. नाही मॅडम, प्लीज प्लीज असं काही करू नका. आम्ही हात जोडून रिक्वेस्ट करतो. मी हवं असेल तर तुमची सगळी फी देतो आणि वचन पण देतो, यापुढे आई बाबांना कुठलाही त्रास होणार नाही. आणि बाबांच्या डोक्यावरचं कर्जही आम्ही फेडू. सिर म्हणाली सगळे पैसे दिल्याशिवाय यांना सोडू नका अजिबात. आणि हो, बँकेत जाऊन कर्ज फेडण्याची हमी द्यायला लावा. यश, चल बाळा, निघूया. नाही, आता मी आजी आजोबांसोबतच राहणार. यश, आई वाट बघत असेल. चल बाळा. आईला तर बरंच होईल. माझ्यासाठी तिला रजा घ्यावी लागणार नाही. बाबा, आता मी इकडेच राहणार, आजी आजोबांना सांभाळणार. पण काही झालं तरी मी घरी येणार नाही. पाहिलं सलीम, याला म्हणतात नियतीचा न्याय. जी मुलं आपल्या आई वडिलांशी असं वागतात, आपल्या आई वडिलांना विसरतात, त्यांची मुलं सुद्धा त्यांच्याशी तसंच वागतात.
महादू दादा, आता काका काकूंची आणि यशची या सगळ्या घराची जबाबदारी फक्त तुमच्यावर आहे. वय वय नीट सांभाळा यांना. यश, बाय. बाय. येते. दादा, ये सुरेंद्र ये. एक काम आहे तुझ्याकडे. तुम्ही फक्त हुकूम करा साहेब. मी आज जो काही आहे तो केवळ तुमच्यामुळे. खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे साहेब. पण काम माझ्या सुनेशी, अस्मिताशी संबंधित. अस्मिताशी संबंधित काय काम? सांगतो. बैस सांगतो. बैस. समजलं? दादा, काम झालंच म्हणून समजा. शाबास. घे पी. आणि तुम्ही? मी घेईन नंतर. का? मी घेत नाही म्हणून शंका येते तुला? दादा, तुम्ही दिलं तर विष पण पिईन. माझा विश्वास होताच तुझ्यावर, पण आता खात्री पटली की तू कामगिरी पार पाडशील म्हणून. संधी मिळाली की मीच फोन करीन तुला, पण तू तयारीत राहा. आई, हा घोळ झाला नसताना एव्हाना साताऱ्यापर्यंत पोहोचलो असतो. असू दे ग, पण तुम्ही सगळे बरोबर आहात ना. मला आता कसलीच चिंता वाटत नाही. मॅडम, तात्पुरता प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय मी, पण आपण साताऱ्याला गेल्यानंतर एखाद्या मेकॅनिकला गाडी दाखवूया, म्हणजे पुढे काही प्रॉब्लेम नको.
शॉर्टकटनी जाऊया का आपण म्हणजे लवकर पोहोचू ना. नाही नको अरे नको काय जाऊया ना, उलट लवकर पोहोचू आपण घरी. एक्झॅक्टली. हो की नाही? आई गाडीचा प्रॉब्लेम झाला. काही प्रॉब्लेम होतो. चल चल चल, आता तू जास्त विचार करू नको. चल शॉर्टकटने जायचं. चला 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 चला. सावकाश. हो. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. काय रे, तू आज पहाटे मीटिंगसाठी जाणार होतास ना कोल्हापूरला, आणि येताना अनुला घेऊन येणार होतास. काय झालं? हो दादा, जाणार होतो पण कोल्हापूरची पार्टी मुंबईला येते, सो जायची गरज नाही. अरे पण मग अनु परत कशी येणार? दारात 4-4 गाड्या उभ्या आहेत आणि तिने बसनी यायचंय का? आणि तू जाणार नव्हतास तर मला सांगायचंस ना, मी ड्रायव्हरला पाठवलं असतं गाडी घेऊन. दादा रिलॅक्स. आईला एकटं यावं लागणार नाही आणि बसनी तर नाहीच नाही. म्हणजे आई अस्मिता सोबत येते. अस्मिताचं सांगलीमध्ये काहीतरी काम आहे. तिचं काम झालं की येता येता आईला पिकअप करेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि असं मी आईला कळवलंय, सो जस्ट रिलॅक्स. नाही, तुमचं सगळं प्लॅनिंग व्यवस्थितच आहे. सॉरी, मी उगीच चिडलो. इट्स ओके दादा. हा, काय बरं, कधी निघणार आहेत ते? दादांना सुद्धा आईशिवाय करमत नाही. काही म्हणालात का आपण? नाही म्हणजे हो, निघणार आहेत ते. म्हणजे दुपारी जेवून निघणार आहेत, म्हणजे रात्रीपर्यंत पोचतील. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तिची लाडकी सून तिला घेऊन येते. ठीक, निघू मी. बाय. या संधीचा फायदा घ्यायलाच हवा. हा प्रॉब्लेम. यार, पुन्हा दगा दिला गाडीने. आपण उगाच आलो शॉर्टकटने. हे कुठे गॅरेजही दिसत नाही. तरी मी सांगत होते हायवे वरूनच जाऊया. 1 तास जास्त लागला असता, पण आता काय करणार आहोत आपण? अस्मिता, मग हे आधीच सांगायला नको का? आता त्यावर चर्चा करून काय उपयोग? आता काय करायचं ते बोला. काकू, तुम्ही नका काळजी करू. मी आणि समीर जातो आणि इथे आजूबाजूला कुठे मेकॅनिक दिसतोय का ते बघतो. आणि जर का मेकॅनिक नाही मिळाला तर कोणाकडून तरी लिफ्ट मागतो. हो, आणि आम्ही सगळे कार मध्ये बसून बोर होतो. बोर होतो म्हणजे काय? मी काय तिकडे मुंजीला नाही जाते, काम करायला चाललोय. कळलं ना? मेकॅनिकला शोधायला चाललोय. तू जा ना. सिद्धेश्वर, तू खूप जास्त बोलतोस. जास्त बोलण्याचा संबंध काय? मी जातो. ए भांडू नका रे. हिला सांगा ना मग. शॉर्टकटने आणलं. गप्पा बस आता. सेठ समीर, जा तुम्ही लवकर जाऊन बघा काय. सावकाश. मॅडम, मी जाऊ. हे कोणतं गाव आहे? इथे कुठे घरही दिसत नाहीये. हो ना अस्मिता, मला बाई भीतीच वाटते इथे. अगं, गाडी दुरुस्त नाही झाली तर काय करायचं? इथे काही हॉटेल नाही की कुठलं लॉज नाही. आई, तुम्ही नका काळजी करू. सीता आणि समीर गेलेत ना, ते काहीतरी करतील सोय.
सुरेंद्र. हॅलो साहेब. हां हां बोला. नीट ऐक. उद्या अस्मिता आणि तिची टीम कोल्हापूरहून यायला निघणार आहेत. संध्याकाळपर्यंत तुझ्या गावापर्यंत येऊन पोचतील. ही संधी सोडायची नाही. मला कुठलीही गडबड नकोय. आज काम झालंच पाहिजे. काम होईल दादासाहेब. मी सगळी तयारी करून ठेवतो. आणखीन एक. अस्मिता बरोबर माझी बायको अनु सुद्धा असणार आहे. त्यामुळे काळजी घे. समजलं? दादासाहेब सगळं तुम्हाला हवं तसंच होईल. मी कारचे आणि अस्मिताचे फोटो तुला पाठवतो. ये अस्मिता ये. वाट बघतोय मी तुझी.